सदस्य आणि आता प्रभाग समिती सभापती, कसं वाटतं तुम्हाला आणि काय पूर्ण मार्ग कसा असेल पुढचा? खरं तर 2016ला महानगरपालिकेची स्थापना झाली आणि 17ला निवडणुका झाल्या. प्रभाग 20मधील तेव्हा आम्ही 3 नगरसेवक निवडून आलो. म्हणजे सन्माननीय माजी नगराध्यक्ष आमच्या चारुशताई घरत आणि नंतरच्या उपमहापौर राहिल्या त्यानंतर तेजस्वी कानपिले हे सहकारी माझ्यासोबत होते. आणि आत्ता पुन्हा इलेक्शन झाल्या 2025ला. त्याच्यामध्ये परत 3 सदस्य निवडून आले. त्यामध्ये प्रियंका कानपिले असेल, आमच्या श्वेतावहिनी असतील पाटील आणि असे 3 नगरसेवक निवडून आल्यानंतर आमचे आपल्याला तर सर्व माहिती आहे का रायगडचे भाग्यविधाता रामशेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून काम करत असताना आपल्या पनवेलचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्यामार्फत ही सर्व टीम काम करत असते. पनवेल महानगरपालिकेच्या 20 प्रभागामध्ये निवडणूक झाल्या. त्यामध्ये 55 नगरसेवक हे निवडून भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि त्यासोबत 4 अपक्ष लोकांचे म्हणजे आपले जे आपले जे पक्ष होते, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, असे जे 4 उमेदवार आणखी निवडून आले. म्हणजे 59ची संख्या ही 78पैकी महानगरपालिकेत झाली. आणि त्याच्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती ह्या निवडणुका होऊन आता ह्या प्रभाग समितीच्या निवडणूक झाल्या. आणि 4 प्रभाग समिती निवडणूक होत असताना आपण पाहिलं तर 4 सभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीचे उमेदवार हे भरसकून मतांनी निवडून आले. 2 उमेदवार तर बिनविरोधच झाले आणि 2 उमेदवार फक्त इलेक्शन झाले आणि ते पण बहुमताने निवडून आले. आणि पक्षाने टाकलेला विश्वास आणि आमच्या आमदार प्रशांतदा ठाकूर, सन्मान्य माजी सभागृह परिजी ठाकूर साहेब असतील, नीतीबाई महापौर नीतीबाई पाटील असतील व आमच्या उपमहापौर प्रमोदताई पाटील किंवा सभापती आमचे बबनजी मुकादम आणि सर्वात आम्ही आभार यांचे मानू की आमचे जिल्हाध्यक्ष अनुजी कोळी आणि आमच्या शहराचे अध्यक्ष सुमितजी दुंजाराव यांच्याबाबत आम्ही सर्व काम करत राहू. आणि महानगरपालिकेमध्ये किती विकास काम आम्ही बघता सर्वकडे चालू आहे आणि याच मार्फत अजून विकासी कामं या प्रभागामध्ये किंवा पनवेल महानगर क्षेत्रामध्ये करत राहू. आता प्रभाग समितीमध्ये आपला सध्या कोणकोणते प्रभाग येतात आणि त्यामध्ये कोणकोणत्या सध्या समस्या जास्तीत जास्त लोकांना वाटतात? आता ह्याच्यामध्ये मूलभूत गरजांवरती जास्त करून भार दिला जाईल. याच्यामध्ये रस्ते, लाईट, पाणी जे लोकांच्या जीवनावश्यक वस्तू ज्या असतील, रस्ता, लाईट, पाणी हा मोठा प्रश्न आहे. पण ह्या प्रभाग समिती ड मध्ये आपण पाहिलात का 6 प्रभाग म्हणजे सर्वात जास्त प्रभाग हे माझ्या प्रभागात पडतात, तर समिती ड मध्ये पडतात. ज्याच्यामध्ये 14, 15, 16, 17, 18, 19, 20 अशी टोटल 23 म्हणजे टोटल जर विरोधक धरले अशी 23 संख्यामध्ये आहे आणि सत्ताधारी आम्ही त्यामध्ये 19 संख्या आहे. आणि यामध्ये जास्तीत जास्त भर आम्ही मूलभूत गरजा म्हणजे रस्ता, लाईट, पाणी याची देऊ आणि 100% या लोकांना न्याय देऊ यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.